नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया आजच्या दिवसाची सुरुवात. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे मंगळवार, तर आजच्या दिवसाची सुरुवात करूया. सगळी कामं वगैरे करून झालेली आहेत. सकाळची थोडीशी गडबड होती म्हणून म्हटलं आज उशिराने ब्लॉग चालू केलेला आहे. तर कपडे वगैरे वाळत घालते, कपडे वगैरे धुतले गेले. रोजचं जे आपलं मॉर्निंगचं रुटीन असतं तेच आहे. तर चला, तरी आज थोडंसं लवकर आवरलं गेलेलं आहे. आता बघू शकताय तुम्ही 10 वाजता येतात. 10 वाजता आहेत तर सगळी कामं करून झालेली आहेत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहते. तर चला, आज दिवसभर काय काय होणार आहे, काय काय कामं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. तर चला मग, सकाळची सगळी कामं वगैरे करून झालेली आहे. तुम्हाला माहीतच आहे, डेली रुटीनचं आपल्या सकाळची हीच कामं असतात. सगळ्यांचं, प्रत्येक गृहिणीचं हेच काम असतं. आणि आमच्या इथे ते थोडंसं पाणीचे शिमुळे मग माझे कपडे वगैरे धुवून झालेले आहेत. मग ते वाळत वगैरे घालून घेत आहे. धुवून तर केव्हाचेच झाले होते, पाणी वगैरे निघेल त्यांचं म्हणून मग मी बाथरूममध्येच ठेवलेले असतात. मग म्हटलं चला आता कपडे वगैरे वाळत घालून देऊया, त्याच्यानंतर पुढच्या रुटीनला सुरुवात होईल. पोछा वगैरे मारून झालेला आहे. सगळी कामं ऑलरेडी आज झाली आहे. आज जरा लवकर झालेली आहेत तरीसुद्धा. तर असं हे सकाळचं रुटीन असतं. पण म्हटलं डेली मॉर्निंगचं काय शेअर करायचं म्हणून मी म्हटलं चला आता बाकीची कामं तर झाली तर म्हणून आता व्हिडिओला स्टार्ट केलेली आहे. आता जवळजवळ 10 वाजता आहेत, तर 10 वाजता मी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर मग कचरा वगैरे घेण्यासाठी येते बाहेर. तर कचऱ्याचा डबा वगैरे ठेवलेला आहे. पोछा वगैरे मारून झाला, बघू शकताय तुम्ही, फॅन वगैरे चालू आहे. तर कचऱ्याचा डबा बाहेर ठेवायचा राहिला होता, तो ठेवून दिला. मग त्याच्यानंतर बाकीची दुसरी छोटी मोठी कामं आणि सतीश ते इथे देवपूजा वगैरे करून घेतात, म्हणून तेवढं माझं देवपूजेचं वगैरे रुटीन वाचून जातं. तर ते अगरबत्ती लावण्याचं म्हणजे धूप वगैरे लावण्याचं शोधत होते. तर चला बघूया पुढचं काय होतं. स्वयंपाकाची तयारी वगैरे, मग जे आपलं रोजचं आहेच, कामं झाली म्हणजे लगेच स्वयंपाकाची तयारी, प्रिपरेशनला खूप टाईम लागतो. मग कांदे वगैरे कट करून घेत आहे. पण कांदे इतके तिखट येतात तुम्हाला सांगू, अगदी माझ्या डोळ्यातून आसू टपकत होते. कोणाला वाटेल मी रडतेच आहे. एकदा दोनदा पुसून झालेले आहेत माझे डोळे. तर इतके कांदे थोडे जास्त कापायचे होते, तर रडल्यासारखंच झालेलं आहे. सगळं कटिंग वगैरे करून घेते मी आता इथे. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी शेअर करूया. तर काळ्या चण्याचे पेटीस कसे बनवायचे हे दाखवणार आहे तुम्हाला मी. तर चला बघून घेऊया कसे बनवायचे आहे ते. सगळ्यात आधी इथे काळे चणे भिजत घातले होते आणि त्याच्यानंतर याला असं बॉईल करून घेतलेलं आहे. 5 ते 6 विसल करायची इथपर्यंत. असं बोटाने आपण त्याला दाबून प्रेस केल्यावर अगदी मॅश झालं पाहिजे ते इतकं आपल्याला फक्त बॉईल करायचं आहे त्याला. तर आता हे एक बाउल इथे चणे घेतलेले आहे, देसी चणे आहेत हे. त्याच्यानंतर ह्या चण्यांना आपल्याला इथे मॅश करून घ्यायचं आहे. पावभाजीचं मॅशर असतं ना, त्याच्याने अशा प्रकारे इथे मॅश करून घ्यायचे आपल्याला पूर्ण चणे. आणि एकदम पण मॅश नाही करायचे, थोडे त्याचे कण या पद्धतीने मॅश करून घेतलेले आहे, अशा पद्धतीने. तर आता याच्यामध्ये आपल्याला एक बॉईल पोटॅटो टाकायचा आहे. एक मोठा बॉईल पोटॅटो घेतला मी, कारण तो कोथिंबिरीमध्ये ठेवलेला होता म्हणून. आता याला हाताने सुद्धा मॅश करू शकता किंवा मग असं किसणीने अगदी, म्हणजे त्याचे आपल्याला गाठा नसतील पाहिजे ना, अगदी सॉफ्ट पाहिजे असेल ना, तर याच्याने किसणीने किसून घ्यायचं आहे. नाही तर हाताने छान असा मॅश करू शकता तुम्ही. एक थोडा मीडियम साईजचा पोटॅटो घेतलेला आहे, तुम्ही 2ही घेऊ शकता इथे. तर अशा पद्धतीने मी इथे किसणीने किसून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इथे 2 छोट्या हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर हे टाकून घ्यायचं याच्यामध्ये. तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट खात असाल तर घेऊ शकता, नाही टाकली तरीही चालणार आहे. 1 चमचा जिरा पावडर टाकून घ्यायची, भाजलेली घेऊ शकता. आणि 1 चमचा इथे आमचूर पावडर टाकून घ्यायची.
आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल. डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे याच्यात आपल्याला. आपण हिरवी मिरचीसुद्धा घेतलेली आहे, थोडीशी लाल मिरची पावडर, धना पावडर घ्यायची आहे 1 ते 2 चमचे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. एक कांदा कट करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. ऑप्शन आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. लागलंच तर तुम्ही याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घेऊ शकता, नाही तर मग ऑप्शनमध्ये तुम्हाला तांदळाचं पीठ आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, बाइंडिंगसाठी जर थोडंसं लागत असेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही घेऊ शकता. आता हे चांगलं आधी मी मिक्स करते. मी याच्यात थोडंसं असं कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहे. एक चमचा इतकं मी याच्यात टाकून घेणार आहे. मिक्स करून घेते चांगलं. हे बघा मस्त असा डो तयार झालेला आहे. तर आता याची हातावर आपण छोटे छोटे छान अशी टिक्की बनवून घ्यायची आहे. देसी चणा, काळा चणा अगदी हेल्दी असतो खाण्यासाठी. तर अशा पद्धतीने हे बघा, नाही ब्रेड क्रम्स टाकले ना तरीही चालतं. अगदी थोडंसं तुम्ही गोल बनवू शकता, तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही इथे टिक्की बनवू शकता. हे बघा अशा पद्धतीने मी या शेपची बनवून घेते. आणि हे बघा याची थिकनेस अशा पद्धतीने ठेवायची आहे. आता मी याची टिक्की अशा बनवून घेते. अगदी सोपं आहे हे बनवण्यासाठी आणि खूप टेस्टी लागतं. तुम्ही याच पद्धतीने आपले काबुली चणे असतात ना त्याचीसुद्धा बनवू शकता, तीही अगदी छान लागते. तर हे बघा अशाच पद्धतीने मी इथे टिक्की बनवून घेते. इथे गॅस चालू केलेला आहे आणि एक पॅन ठेवून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आपल्याला ही टिक्की अगदी शॅलो फ्राय करायची आहे. तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर थोडंसं ते ऑइल मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर याच्यात आपण ही टिक्की अशा पद्धतीने ठेवून घ्यायची. तुमचा पॅन किती लहान मोठा आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आणि अगदी मीडियम फ्लेमवर अगदी छान याला दोघी साईडने आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे आहे. स्लो ठेवायचं फ्लेम, आधी थोडी फुल करायची आणि ठेवल्यानंतर अगदी स्लो ठेवायचं, म्हणजे दोघीकडून अगदी मंद स्लो फ्लेमवर अगदी छान क्रिस्पी अशा दोघी साईडने गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशी क्रिस्पी करून घ्यायची. पलटून घेते मी. हे बघा अगदी छान अशा झालेल्या आहेत. टर्न करून घ्यायचं सगळ्यांना. मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत दोघी साईडने. हे बघा मस्त टर्न होतात ते. आता दुसऱ्या साईडने थोडंसं अगदी 1 मिनिट आपण याला होऊ देऊया, मग प्लेटमध्ये काढून घेऊया. आता गॅस बंद करायचा आणि प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे. अगदी छान आणि मस्त असे झालेले आहेत क्रिस्पी अगदी, बघू शकता तुम्ही. मस्त आपले पेटीस बनून तयार आहेत. तुम्ही याला पेटीस म्हणा किंवा मग वडी म्हणा, काही म्हणा, अगदी छान आणि टेस्टी लागतात. काळ्या चण्याचे अगदी पेटीस आपण बनवलेले आहेत. टिक्की म्हणू शकता तुम्ही याला.
कोणत्याही रूपामध्ये तुम्ही याला म्हणू शकता आणि अगदी छान आणि क्रिस्पी गोल्डन ब्राऊन अगदी छान असेच शेलो फ्राय तुम्ही करू शकता आणि मस्त असे बर्गरमध्ये किंवा मग सँडविचच्या रूपामध्ये किंवा मग नुसते असे सॉससोबत अगदी छान लागतात, टेस्टी लागतात आणि अशाच पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता. सोपं आहे बनवण्यासाठी, तर नक्कीच ट्राय करा तुम्ही सुद्धा ही रेसिपी. म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करूया आणि हेल्दीसुद्धा आहे, ज्याने तुम्हाला माहीतच असेल किती हेल्दी असतात ते. तर अशाच पद्धतीने बनवा आणि तुमच्याकडे नवीन काही अजून याच्यात ॲडिशन असेल तर तेही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. पण तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशनही तुम्हाला तुमच्या चॅनलवर भेटत राहील. तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये